नमस्कार, मी विद्या शेळके. आज होती माझी पुन्हा एक नवीन ट्रिप. नवीन ट्रिपच्या आधी थोडेसे कामं होते जे मला आवरायचे होते. त्यासाठी मी सगळ्यात पहिले निघाले हॉस्पिटलला. हॉस्पिटलला कोण होतं तर मुलुंड अग्रवाल हॉस्पिटलमध्ये मिस्टर होते. त्यांच्या पायाचा फ्रॅक्चर झालेलं आणि त्यांना द्यायचं होतं नारळ पाणी वगैरे नेऊन, कारण की सकाळी 7 वाजल्यापासून ते OPDमध्ये लाईन लावून बसलेले होते. त्यामुळं म्हटलं आधी त्यांना जावं, भेटावं आणि त्यानंतर आपला पुढचा प्रवास सुरू करावा. हॉस्पिटलमध्ये आले, मिस्टरांना नारळ पाणी वगैरे घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही बसा, जेव्हा नंबर येईल तेव्हा आधी तुम्हाला घेऊन जाईल आणि नंतर सुट्टी जर दिली तर घरी जा. त्यासाठी मग खूप गर्दी होती हॉस्पिटलमध्ये. त्यांना नारळ पाणी वगैरे दिलं. सगळीकडंच जीव अडकतो, सगळीकडं असं वाटतं की आपण स्वतःच थांबलं पाहिजे, पण कामामुळं ते शक्य होत नाही. त्यानंतर पॅसेंजर घ्यायला आज पूर्ण 1.5-2 तास मला लेट झालेलं होतं. 1.5 तास CNG वगैरे भरून मी निघाले एअरपोर्टच्या दिशेला. 20 मिनटं ह्या रोडला मला ट्रॉफिक लागली होती, एअरपोर्ट रोडला. त्यानंतर म्हटलं चला आता कशी तरी ट्रॉफिक क्लिअर करत आपण आधी पॅसेंजरच्या लोकेशनवर पोहोचूया. पॅसेंजरच्या लोकेशनवर पोहोचायच्या आधीच मला एकाने सांगितलं की मॅम तुमचं टायर पूर्ण बसलेलं आहे, एकदा हवा चेक करून घ्या. हवा चेक करायला गेले, तिथं सांगितलं की टायरची पूर्णपणे पंक्चर झालेलं आहे. 2 पंक्चर दाखवले दादांनी की देखो इधर एक पंक्चर आहे, इधर एक पंक्चर आहे. म्हटलं बरं भाऊ घ्या काढून. मग त्यांनी ते पंक्चर वगैरे काढून घेतलं. त्यांनी सांगितलं की काटे घुसाय आहे. म्हटलं काटे आता मुंबईत कुठून आले काही कळत नाही आणि समृद्धीशिवाय माझा रोड नाही. तरी पण त्यांनी व्यवस्थित ते पंक्चर वगैरे काढून दिलं. पंक्चर वगैरे काढून झाल्यानंतर म्हटलं चला आता एकदाचं पॅसेंजर मला पिकअप करून नंतर नाशिकला निघायचं होतं. इतक्या वेळ वाट पाहिल्यानंतर 100% म्हटलं आता पॅसेंजर ओरडणार, पण अरायवललाच ते थांबलेले होते, कारण की पार्किंगमध्ये बसायला वगैरे जागा नसते. आणि त्यांना मी पण सांगितलेलं की काही हरकत नाही, तुम्ही थोडं हवेच्या ठिकाणी जाऊन बसू शकतात, ऊन खूप असल्यामुळं वरतीच जाऊन तुम्ही काही नाश्ता वगैरे करायचा असेल तर करा. म्हटलं मी लगेचच येते आणि पिकअप करते. बर्गर किंगजवळ गेले आणि त्यांना पिकअप केलं. पिकअप केल्यावरच लगेच लक्षात आलं होतं माझ्या की म्हटलं इथले गार्ड मला त्रास देणार, पण त्यातले पण 1-2 ओळखीचे होते. ते माझे व्हिडिओ बघत असावे बहुतेक, त्यामुळे त्यांनी सांगितलं की जाने दे मॅम, हमेशा आते, नेक्स्ट टाईम फक्त वरतून पिकअप करू नका मॅम, म्हणे P5मधूनच पिकअप करा. तुम्ही नेहमी तिकडनं करतात, पण आज पॅसेंजरच वरती येऊन थांबलेले होते म्हणून मला इथे यावं लागलं. 300 रुपये त्यांची पार्किंग दिली, वरती जास्त पैसे लागतात. त्यांना म्हटलं घेऊन टाका, पण त्यातला एक जण म्हणे नाही रहने दो, म्हणे मॅम चलेगा, आप नेक्स्ट टाइम बस यहाँ से पिकअप मत करना. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, पुढच्या वेळेस आम्ही खालूनच पिकअप करू. त्याच्यानंतर निघालो आम्ही मुंबईच्या बाहेर पडूया म्हटलं अगोदर. समृद्धी महामार्गाला लागायला बराच वेळ होता, त्याच्यामुळं म्हटलं आधी मुंबईच्या बाहेर ट्रॉफिकमधून निघालो की मग थोडं वेळात वेळ वाचेल आपला. नेहमी आपण जे विचार करतो ते तसंच घडेल असं नसतं. त्यानंतर परत भरपूर ट्रॉफिक लागला कल्याणच्या मागे पण आल्यानंतर म्हटलं आता CNG अगोदर थोडाफार भरून घेऊया. मी आधीच भरलेला होता, पण तेवढाच टॉपअप करून घेऊया म्हटलं, कारण की परत तेवढं ट्रॉफिक लागलेला की बऱ्यापैकी 2 ते 3 पॉईंटच गाडीमध्ये राहिले होते. CNG पंपावर आले आणि म्हटलं CNG वगैरे भरून लगेच समृद्धी महामार्गाने जाऊया. ऑलरेडी पॅसेंजरला खूप परेशानी झालेली होती ह्यावेळेस माझ्याकडनं, पण वाईट वाटत होतं त्या गोष्टीचं. त्यांचं कॉम्प्रेसर खूप तापलं होतं म्हणून इथं बंद होता आणि म्हटलं चला पुढं भरूया पडग्याच्या पंपावर गुजरातच्या. तिथं जायच्या आधीच पॅसेंजरने सांगितलं होतं की मॅम अभी आप कहीं पे भी स्टॉप नहीं लोगे, हमें थोड़ा सा जल्दी है, तो प्लीज़ आप हमें जल्द से जल्द नासिक ड्रॉप कर दो. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. पडग्याला आले. पडग्याला आल्यानंतर माझं असं होतं की आता CNGला थांबावं का नाही थांबावं. त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं की तुम्ही आता गाडी कुठेच थांबवू नका, वाटलं तर पेट्रोल भरा किंवा दुसरं काही ऑप्शन असेल तर करा. समृद्धीने जर मी गेले असते तर माझ्या गाडीत पेट्रोलही नव्हतं, CNG पण नव्हती,
त्याच्यामुळंच मी खालचा रोड आज घेतला होता. इथे 1500 रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि म्हटलं चला आता पुढचा प्रवास नाशिकपर्यंत व्यवस्थित होईल. नॉनस्टॉप कुठेही ब्रेक न घेता मला नाशिक पटकन गाठायचं होतं आणि त्यामुळेच म्हटलं लवकरात लवकर यांना ड्रॉप करूया. फायनली त्यांच्या लोकेशनवर आपण पोहोचलो. पाथर्डी फाट्यापासूनच टर्न घ्यायचा होता. पाथर्डी फाट्याने मुंबई नाक्यापासून टर्न घेतला होता आणि त्यांच्या पॉईंटला गेल्यानंतर त्यांचं लगेज वगैरे काढून दिलं. त्यांनाही सांगितलं की जे काही माझ्याकडनं परेशानी झाली असेल त्याच्यासाठी सॉरी. पेमेंट एक्स्ट्रा अजिबात घेतलं नाही. मी त्यांना पेट्रोलवर घेऊन आले तरी पण त्यांच्याकडनं काही आपण एक्स्ट्रा पेमेंट वगैरे नाही घेतलं. जे ठरलेलं होतं तेच पेमेंट घेऊन, कारण की चुकी माझी होती की लवकर मी पोहोचले नाही. मला CNG मिळाला नाही, त्यामुळे पॅसेंजरचं काही लुकआउट नव्हता. ज्यात ठरलेलं त्याचमध्ये त्यांना ड्रॉप केलं. परत CNGच्या लाईनीत लागले पाथर्डी फाट्याला. लाईन खूप मोठी होती. 1 तास पूर्णपणे मला लागून गेलेलं होता. चहा पाणी काही घेतलेलं नव्हतं. सकाळपासून नाश्ताही केलेला नव्हता. कारवाले दादा आले, म्हणे विद्याताई मी जाताना तुमची गाडी पाहिली, नेताना तुमची गाडी पाहिली, खूप आदर वाटतो आम्हाला तुमच्याविषयी. आणि त्यांनी मला एक कोल्ड्रिंक आणून दिली. खूप कमी लोक असतात जीवन जाणणारे. आपल्याला पण आपल्यासारखंच एक ड्रायव्हर समजू शकतो की त्याच्यावर काय बीतते किंवा तो किती सहन करतो, किंवा रस्त्यावर चालणारा जो त्रास असतो तो किती सहन करावा लागतो. घराबाहेर पडल्यानंतरच जग दुनिया कळते. दादांना थँक्यू म्हटलं. त्यांनी मला आणून दिलेली कोल्ड्रिंक, एक म्हणतो ना आपण देवाला मागितला 1 डोळा, देवाने दिले 2 डोळे. पाणी प्यायचं होतं पण दादांनी डायरेक्ट कोल्ड्रिंकच आणून दिली. आणि असे जीवन जाणणारे लोक प्रवासात भेटले की खूप बरं वाटतं. त्यानंतर मग मी SMBTला आले. CNG भरून थेट SMBTला आले का तर माझ्या बहिणीच्या कानाचं ऑपरेशन झालेलं होतं आणि तिच्याजवळ मुळात खरंच 2-3 दिवस थांबायला हवं होतं, पण कामामध्ये इतका वेळ नव्हता. तिचा मुलगा तिच्याजवळ होता, त्याच्यामुळे जास्त काही स्वतःला भरपूर वाटत होतं की यार काहीतरी चुकतं आहे. कामाच्या नादात, कष्टाच्या नादात, पैशांच्या नादात आपण कुठेतरी आपले नातेही थोडंसं कॉम्प्रोमाइज करतो आहे. पण बाकीच्या गोष्टी सगळ्या कानामागं टाकल्या. त्यांनी माझी बॅग वगैरे कलेक्ट केली बहिणीच्या मुलांनी. नंतर आम्ही वॉर्डमध्ये निघालो. गाडी वगैरे व्यवस्थित लॉक केली. मला लगेचच रात्री जायचं होतं, त्यासाठी मी वरतीच गाडी पार्क केलेली. तिला भेटले. तिची भूल बऱ्यापैकी उतरली होती. त्यानंतर थोडं तिला खाऊ पिऊ घातलं आणि लगेच म्हटलं माझ्या पुढच्या प्रवासाला मला सुरुवात करायची होती. त्यासाठी तिला म्हटलं काळजी घे. वॉशरूमला वगैरे जाऊन आणलं. जेवढं मला बेस्ट देता येईल तेवढं मी देत राहिले आणि त्यानंतर निघाले माझ्या पुढच्या प्रवासाला. सिन्नरवरनं पॅसेंजर पिकअप करायचं होतं आणि त्यानंतर जायचं होतं मला ताडदेवला ड्रॉप होता त्यांचा. ह्या घाटामध्ये खूप भीती वाटत होती. रात्रीचे 12 वाजले होते मला पॅसेंजर पिकअप करायला. सिन्नरमध्ये आले. सिन्नरमध्ये येऊन त्यांच्या पिकअप पॉईंटला मला जायचं होतं. बसस्टॉपच्या बाजूलाच त्यांचं पिकअप पॉईंट होतं. तिथं आले. त्यांचं लगेज वगैरे गाडीमध्ये ठेवून लगेच म्हटलं निघूया. पॅसेंजर पिकअप करायला गेले. लगेज सगळं होतं. 2च नवरा बायको, 2 लहान मुलं होते आणि म्हटलं चला एकदा यांचं आवरलं की आता आपण थेट समृद्धीने मुंबई. पण त्याआधी पण मला CNG वगैरे भरायचा होता. म्हटलं चला सिन्नरच्या एमेंजलच्या पंपावर जाऊन आपण आता CNG भरूया. तिथून निघालो पिकअप करून आणि थेट लगेच म्हटलं पंपावर पोहोचूया. एकदा सिन्नरच्या बाहेर निघालो, हायवेला लागलो आणि सिन्नरच्या पंपावर पोहोचलो. सिन्नरच्या पंपावर आले. गर्दी अजिबातच नव्हते. त्यानंतर म्हटलं चला आधी भरून घेऊया CNG आणि लगेच समृद्धीला लागूया. CNG भरायला गाडी लावली. CNG भरल्यानंतर लगेचच म्हटलं आता समृद्धीला लागूया आणि मुंबई गाठूया. ताडदेवला आले आणि पॅसेंजर समृद्धीला लागल्या दोघांनीही झोपून घेतलेलं. तर थेट मी त्यांना त्यांच्या लोकेशनवर पोहोचल्यानंतरच उठवलं. रात्रीचा वेळ होता. जबाबदारी माझी होती. पॅसेंजर सुखरूप त्यांच्या डेस्टिनेशनवर सोडणं, पोहोचवणं हे कर्तव्य असतं माझं. त्यांना त्यांच्या लोकेशनवर पोहोचवल्यानंतर डोळे खूप जळजळ करत होते.
त्याच्यानंतर थोडंसं डोळ्यांवर पाणी वगैरे मारावं म्हटलं. मग पॅसेंजर ड्रॉप केल्यावर सगळ्यात आधी जर माझं काही टार्गेट असेल तर त्यांना उतरवून त्यांचे व्यवस्थित लगेज वगैरे काढून देऊन त्यांना त्यांच्या लोकेशनला सुखरूप पोहोचवल्यानंतर आपण आपला पुढचा प्रवास सुरू करायचा असतो. मला इथून परत पुढे मुलुंडला जायला 1 तास दाखवत होतं. रात्री त्यांना 3:30 वाजता ड्रॉप केलेलं आणि माझ्या घरी जाता जाता मला 4:30 वाजणार होते. तुम्हालाही तुमची राईड सुखाची सुखरूप करायची असेल तर नक्की आपली गाडी बुक करा, तुमची राईड बुक करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.